साफ करून घेतो पहिले. हे साफ केल्याच्या नंतर आपण फ्राय करायला चालू करू. चला तर मंडळी आपली साफ करून झालेली आहे मच्छी. आता बोंबील आपल्याला तवा ठेवला आहे. तवा आता गरम होतो आहे. त्यामध्ये आता आपण थोडं तेल घेऊया. तेल घेऊन फिरून बोंबील आपले रेडीच आहेत. तवा जसा गरम झाला की बोंबील आपण सोडायला तयार. ऑइल टाकून घेतो. ऑइल गरम झालं तव्यावरती जरा ऑइल जरा गरम करून घेऊया चांगलं. त्या ऑइलमध्ये थंड आहे तर चिपकून जातं. मग ते आपली जरा मच्छी पुरे आपल्या ह्याला तव्याला आपली चिपकून जाते. बघूया आता 2 मिनटं थांबूया. 2 मिनटात मच्छी घेऊन आता आपले बोंबील रेडी आहेत. डायरेक्ट बोंबील आपले मसाला आपला रेडी आहे. की बोंबील घेऊन आपल्याला फक्त सोडत जायचं आहे. तवा गरम झालेला आहे. तव्याला धूर आला आहे. तवा आपला तापलेला आहे. आपण एक एक पीस आता तव्यामध्ये मस्तपैकी टाकायला चालू करूया. बघूया मस्तपैकी टाकला. सर्व बोंबील आपण टाकूया. मसाला थोड़ा हेवी है. मसाला डायरेक्ट सर्व पीस फटाफट टाकून घेऊया. टाकून घेतलं ना की असते ड्राय. आगे आता थोडा तवा गरम असल्यामुळे फटाफट याला वेळ लागत नाही. बोंबील फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही. दुसरी कोणती मच्छी असेल ना त्याला खूप वेळ लागतो. त्याला काही वेळ लागत नाही. हे आपले सर्व ठेवून झालेले आहेत. मस्तपैकी आता शिजते. आता बघूया. तरी पण आलेली आहे त्याची मस्त तरी. मसाला आपला रेडीमेड असल्यामुळे गॅस थोडे फास्ट केले. बोंबीला हे असं आहे की ते लवकर पाणी सोडतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही.
आणि दुसरी गावल चांगली पद्धत दाखवतो तुम्हाला. हे बोंबील आहे ना, पाटा वरवंट असतो, त्या वरवंट्याखाली बोंबील दाबून ठेवायची सपोर्ट एकदम. त्यातून पुरा पाणी खेचला जातो बाहेर. त्यानंतर ते फ्राय करायचे, एक नंबर फ्राय होते. आपण हे डायरेक्ट असेच करतो. बघूया आपण टेस्ट नंतर कशी येते ती. मंडळी आपला आता बोंबील फ्राय करायला गेलेलो झाला आपला बोंबील सुक्का. बघूया आता बोंबील सुक्का कसा झाला आहे ते टेस्ट करायला घेतो. एक कसा झाला आहे ते तुम्हाला सांगतो. मग बोंबील फ्राय हे बघा. मस्त टेस्ट येते का बघूया. फ्राय करायला गेलो झाला बोंबील सुक्का बोंबील. आता टेस्टी काय, मसाला टेस्टी असल्यामुळे टेस्ट पण चांगलं येते. चला तर मग खायला सुरुवात करतो. आता भूक तर जोरात लागले. चला मग मित्रांनो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स जरूर पाठवा.